प्रेम करताना आपण कोणाची जात धर्म बघून प्रेम करत नाही. हे अगदी निस्वार्थ भावनेने आणि मनापासून कोणावर तरी आपण प्रेम करतो. आज आम्ही तुम्हाला अशीच एक सुंदर प्रेम कहाणी सांगणार आहोत. संभाजीनगर शहरातील मंगल खिवसरा आणि शांताराम पेंद्रे यांची कहाणी. मंगल या मूळच्या अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील राशन गावच्या. मंगल यांचे वडील अडत व्यापारी. त्यांनी 1ली ते 12वी शिक्षण हे गावातील कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेतून पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी प्री-डिग्री आर्ट हे कर्जत येथील रयत शिक्षण संस्थेतून पूर्ण केलं. गावामध्ये युवक क्रांती दलाची चळवळ सुरू झाली. या चळवळीमध्ये मंगल यांचा भाऊ देखील सक्रिय होता. त्याचे मोर्चे काढायचे. याच युवकांपैकी एक युवक म्हणजे शांताराम पेंद्रे. इथून मंगल आणि शांताराम यांच्या प्रेम कहाणीला सुरुवात झाली. मी शिकत असतानाच आमच्या गावामध्ये युवक क्रांती दलाची चळवळ सुरू झाली होती. माझी मैत्रीण भाग्यवती बजाज, तिचा भाऊ प्रकाश बजाज हा युवक क्रांती दलाचा प्रमुख तिथला कार्यकर्ता होता. मग त्याच्या घरी पण ही सगळी मंडळी येत जात होती आणि प्रकारे मग ती एक संधी घेऊन मला जे ह्या सगळ्या काम करणाऱ्या सगळ्या लोकांबद्दल वाटत होतं तर जवळून एक भेटण्याची, ओळख करून घेण्याची एक अशी आवड पण निर्माण झाली. म्हणून मी भाग्यवती बजाज यांच्या घरी माझा संपर्क जास्त ठेवला. तिच्या घरी जाणं येणं वाढवलं आणि आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गावांमधूनही कार्यकर्ते येत होती. त्याच्यामध्ये शांताराम पेंद्रे हे सुद्धा राशीनमध्ये कामानिमित्त युवक क्रांती दलाच्यासाठी चाललेले होते. शांताराम मला आवडला आणि मग मी त्याला वारंवार ते भेटत होते भाग्यवतीच्याच घरी. आणि मग एक दिवस म्हटलं की आपण भेटूया, मला जरा भेटायचं आहे तुला. तर तो म्हणाला काय विशेष? तर म्हणलं भेटीत सांगूया. मग तो भेटायला आला ठरलेल्या ठिकाणी. आणि माझी एक दुसरी मैत्रीण होती शोभा शेळके म्हणून, आमच्या घरापासून जवळच राहायची ती. तिच्या घरी आम्ही भेटायला गेलो. त्यावेळेस मी शांतारामला विचारलं की माझ्याशी लग्न करतोस का म्हणून. तर त्याला एकदम तो धक्का होता तसा की अशा सगळ्या ह्याच्यामध्ये एकदम आपण विचारलेल्या प्रश्नाचं काय उत्तर द्यायचं आणि काय नाही. तो म्हणला की थोडा वेळ लागेल मला विचार करायला. तर मी असं म्हणलं की आत्ताच जर येस नो सांगितलं तरच काहीतरी आहे, नाहीतर मग काही खरं नाही माझं. एक दिवस निरोप आणला की आमच्या ठिकाणी ये म्हणून. एक मैत्रिणी शोभा शेळके आहे, तिच्या घरी आम्ही गेलो. साधी झोपडी होती तिची. आणि मग मी गेलो तिथे बसलो, बघितलं ते तिचे कोणतरी बरोबर लहान लेकरू आहे. ही म्हणाले की माझी लग्न करतो का? काहीच नाही, चर्चा नाही, काय नाही. अरे मी तर उडालोच, मला काहीच काय ना. मी म्हटलं थांब जरा, आपण चर्चा करू. मी असा काय विचार केलेला नाही, मला आत्ताच सांगायचं, बाहेर जायचं नाही अजिबात. अरे कठीण झालं. हां कसं करू? चर्चा करू, चर्चा नंतर करू म्हणे. आता काय नाही. मला एकदम येसावर नकच ना, मला आत्ता पाहिजे. आणि तो पुढे काय म्हणाले गंमत आणखी, मला आत्ता होकार पाहिजे, होच पाहिजे उत्तर. मग प्रश्न तिनेच विचारला, उत्तर पण तिनेच दिलं. आता होकार द्यायचा झाला. शेवटी म्हटलं आता ठीक आहे म्हटलं, हो दिला. आणि मी सुटका वर्ग पाहिला हो म्हणून एकदा पुढच्या इथं परत काय येत नाही. मी आता जेव्हा कधी येईन तेव्हा बघू म्हणाला. मग त्याच्यानंतर काही काळ आम्ही राशीनमध्येच राहिलो. शांतारामही राशीनमध्येच होता. आणि मग भेटीगाठी होत होत्या. लग्न करण्याचा जेव्हा निर्णय घेतला घरातनं, एप्रिल आपल्याकडे 1 एप्रिलला एप्रिल फुल असतं आहे, त्या अर्थाने मी घरच्यांना एप्रिल फुल केलं. आणि 1 एप्रिल 1978ला घर सोडलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू नागनाथ कोतापल्ले आणि विजया कोतापल्ले ह्यांच्या घरी आम्ही गेलो. आणि त्यांच्या पुढाकाराने आमचं लग्न त्याच कॉलेजचे प्राचार्य आर्य समाजाचे डॉक्टर सदा विजय आर्य यांनी आमचं लग्न लावलं. बीड दरम्यान गावामधली जी काही परिस्थिती होती, तणावपूर्ण परिस्थिती, आणि मग गावामधलं एकमेकांच्यावर होणारे हल्ले असतील, भांडणं असतील, मारामाऱ्या असतील, आणि खूपच अतितणाव निर्माण झाला. आणि मग गावामध्ये 144 कलम लागलं. आणि ती तत्वाची गोष्ट अशी आम्ही केली सगळ्या कार्यकर्त्यांच्या सूचनेवरनं की माझं एक पत्र गावासाठी म्हणून आम्ही पाठवलं की मी स्वखुशीने लग्न केलेलं आहे, माझ्यावर कोणाचंही प्रेशर नाही आहे, त्यामुळे गावातल्या लोकांनी ह्याचा इश्यू करू नये. लग्न झाल्यानंतर मंगल आणि शांताराम हे दोघेही संभाजीनगर शहरात स्थायिक झाले. इथे आल्यानंतर मंगल यांनी त्यांचं पुढचं शिक्षण पूर्ण केलं.
त्यानंतर त्यांनी नोकरी देखील केली. शांताराम हे त्यांच्या युवा क्रांती दलामध्ये सक्रिय चळवळीत भाग घ्यायचे. त्यातून त्यांनी अनेक चांगले समाजकार्य देखील केले. त्यांना एक मुलगी देखील आहे. ती सध्याला अमेरिकेमध्ये स्थायिक आहे. आज त्या दोघांचा सुखाचा संसार चालू आहे. अपूर्वा तळणीकर, न्यूज 18 लोकल, छत्रपती संभाजीनगर.